अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगिराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री अक्कलकोट स्वामी स्तुती स्तोत्र। श्री गणेशाय नमः। ओम गणेशा मंगलमूर्ती तुझ लागी एक विनंती, तू करोनी कृपा दृष्टी पाही मजकडे दयाळा। तुझ करता प्रथम वंदन कारे जे हाती घेतले जाण, ते पूर्ण सहजे होय निर्विघ्न हे मी पामर जाणतसे। माय शारदा होता प्रसन्न सहजेची लाभे विद्याधन, मुका बोले अमृत वचन पांगुळ चढे पर्वत तो। माते तुझी कृपा होऊ दे काव्य प्रतिभा मज लाभू दे, स्वामी स्तोत्र पूर्ण होऊ दे मज हातुनी माऊली। भावे वंदितो सद्गुरुनाथ एक विनंती तुम्हा प्रत, तुम्ही पूर्वा मनीचा हेत देऊन सुभाशिष तो। सद्गुरु हेची एक पद गुरु तत्व ते एक अभेद, अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा सादरे स्वीकारा। दत्तात्रयानी जगदोद्धारा श्रीपाद वल्लभ प्रथम अवतारा, नरसिंह सरस्वती तो दुसरा असे घेतला भूलोकी। अवतार कार्य पूर्ण होता निरंजन वनी गेले मागुता, श्री गुरुचरित्री ती कथा असे वर्णिली उत्तम। पुढे ते कलियुग आले लोक धर्म भ्रष्ट जाहले, स्वधर्मासी विसरून गेले वाढला अनाचार तो। साधूंचे करण्या रक्षण दृष्टास करण्या शासन, आणि धर्म संस्थापन करण्या घेईन अवतार। हे गीता वचन आठवोनी विचार केला सद्गुरूंनी, आता नवा अवतार घेऊनी भक्ती कल्लोळ वाढवू। बसले असता करदैवनात स्वामी समर्थ समाधिस्थ, वारुळ देहा भोवती जमत एक महाथोरते। वेळ येता प्रगटनाची कुऱ्हाड एका लाकूड तोड्याची, पडली मोडली योग्याची भाव समाधी क्षणात। लाकूड तोड्या आला काकुळती म्हणे अपराध घाला पोटी, स्वामी म्हणती तया प्रती तू तर एक निमित्त। पूर्वजन्मीचे पदरी पुण्य म्हणून तुला घडले दर्शन, या अवतारी आम्हा लागून तूच पहिला पाहणारा। महादारण्य ते सोडून काशी हरिद्वार पाहून, पवित्र गंगा स्नान करून आले देवल गावात। तेथ स्थापून निज पादुका बोध केला ग्रामस्थ लोका, वाढविली त्या नामलौकिका गावाच्या स्वामी रायांनी। देवल ग्रामीच्या पादुका दर्शन करिता होतसे पापक्षालन, ब्रह्महत्या पापमोचन देई सद्गती स्थान ते। हैदराबाद ते यवनपूर पुढे पाहिले ग्रामराजुर, तेथे निवास केला थोर चंचल भारती म्हणोनी। गोदावरीच्या तटा आले मंगळवेड्यात स्वामी राहिले, पंढरपूर ते पाहिले आले अक्कलकोटात। स्वामींनी असता मंगळवेड्यात नाना लीला केल्या अद्भुत, उद्धरले भाविक भक्त भक्ती मार्ग लावूनी। विप्र अंगणी एक गाय परिणती दूध देय, स्वामी म्हणती कागे माय दूध न देसी धन्यास। स्वामी आज्ञेने गाय दुभती झाली ती विप्राप्रती, दैन्य हरण झाले शेवटी धरितो स्वामी चरणास। बसप्पा नामे कोणी भक्त संसारी त्याचे विरक्त चित्त, तो राहे सदा स्वामी सेवेत मागे पुढे दिन रात। तया नेऊनी अरण्यात सर्परूपे सुवर्ण देत, दैन्य त्याचे हरुणी समस्त केली कृपा तयावरी। स्वामी येता अक्कलकोटास थांबले खंडोबा मंदिरात, महम्मद रिसालदार तयास पाहता झाला प्रथम तो। चिलिमीचे झाले निमित्त चमत्कार पाहिला अद्भुत, तोबा तोबा त्याने म्हणता धरिले चरण स्वामींचे। चोळाप्पा आणि स्वामींचे नाते होते जन्मोजन्मीचे, म्हणून निवात्सवे तयाचे घरी करती श्री स्वामी। चोळप्पाचे त्या सदनास लोक येती श्री दर्शनास, दर्शने सुखविती सकलास महाराज श्री स्वामी। ज्याची त्याची ऐहिक मागणी तरीही स्वामी ती पुरवोनी, लोक भक्ती मार्गा लावूनी करती लोक कल्याण। स्वार्थ तोची प्रपंच आहे निस्वार्थ तो परमार्थ आहे, समजावूनी सांगती पाहे स्वामी सकल लोकास। प्रपंच करावा नेटका नको तो फाटका तुटका, प्रपंची जागो जागी धोका राहावे सदा सतर्क। खाप्या रहा सुखात असू द्या तुम्ही प्रपंचात,
परिचित्तात तो भगवंत ठेवावा अंतर साक्षी ठेवावा असा हा स्वामी बोध रोकडा भक्तीने तो भगवंत जोड विवेके ते उपाधी तोडा नका विसरू भजनास ही स्वामींची शिकवण लोकास ती पटे म्हणून सश्रद्धे ते धरती चरण शरणागत भावाने अनन्य भक्ती स्वामींवरी ठेवून जे पूजिती खरी योगक्षेम त्यांचा सर्वतोपरी चालविती ती समर्थ सश्रद्ध मालोजींच्या मनी दर्शनीच्या जागता जनी दत्त म्हणून तेच येऊनी उभे राहिले महाराज तो पाहुनी चमत्कार मालोजी लीन चरणांवर करी भावपूजा सुंदर सश्रद्धे मने स्वामींची स्वामी पदावर लीन राजा तैसीच मग झाली प्रजा आनंद झाला महाराजा सुखावले अंतरी जे जे आले स्वामी सशरण तयांचे केले उद्धरण कुणाचा गर्व दंभहरण कुणा अनुभव प्रचिती विठ्ठल भक्त येता जवळी तयासी दिसे मूर्त सावळी स्वामी रूपात त्याने पाहिली मूर्ती विठुरायाची विष्णुबुवा ब्रह्मपद मागत विंचू दिसले त्या स्वप्नात विंचू नेमी नाही अलिप्त हेची सांगती ब्रह्मपद शंकर रावांचे मरण चुकविले रावणाचे विष उतरविले मृत बालका जिवंत केले स्वामी समर्थ रायांनी विठाबाई ती पाटलीन 40 शिजवी अन्न ते 400 लोका पुरवून दाविले किमिया स्वामींनी जो मा यावरी विसंबला त्याचा भार आम्ही वाहिला या सिद्ध करोनी बोला दाविती स्वामी स्वतःच्या बाळाप्पा नामे एक भक्त शुद्ध निर्मळ त्याचे चित्त तो सेवेकरी होऊ निरत झाला श्री चरणाशी कानोळे गावचे निमित्त स्वामी जेवविती निज भक्ता अन्नपूर्णा भेटवली साक्षात अन्नप्रसाद रूपांनी चिंतोपंत कुणी विष्णू भक्त तुलसी अर्पिती विष्णुप्रत पूजनी स्वामी दारात आले परम भाग्याने स्वामी समाननी नारायण केले त्यांनी भाव पूजन म्हणती स्वामी तव चरण लाभावे नित्य पूजना भाव भक्ताचा ओळखिला चरण हवेत पूजेला पदचिन्ह उमटवून पाटाला गेले स्वामी राजते विष्णू स्वामी दोन्ही एक भिन्न रूपे तत्व एक श्री स्वामीच वैकुंठ नायक हाच होता सांगावा भक्त पडता संकटात हाक ऐकोनी धाव घेत अति हळुवार त्यांचे चित्त वात्सल्य भाव मातेचा लक्ष्मण कोळ्याचे गलबत बुडत असता सागरात स्वामींनीच देऊन हात गलबता सवेत्या तारिले अंध बालका देऊनी दृष्टी वेद चर्चा करवली मोठी बाळे जिंकले विप्राप्रती त्या विवाद स्पर्धेत ती पाहुनी स्वामी किमिया शरणागत ते झाले पाया म्हणती स्वामी सद्गुरु राया अपराध पोटी घाली बा एका आवडीचे भक्त तीन आले स्वामींचे घेण्या दर्शन हरी पंडित गजानन जेव्हा अक्कलकोटात अंतरीचा पाहुनी भाव तिघास तीन ठेवली नाव शिवराम मारुती नाव ठेवले हरिभाऊंना हरिभाऊंचे पूर्वसंचित त्यांनी जोडले स्वामी समर्थ नाम मिरवून स्वामी सुत सागरी मठ उभारिला मठी नित्य पूजा आरती स्वामी लीला लोका सांगती समर्थांची वाढविली कीर्ती प्रचार कार्या करोनी जीवा स्वचे न होय ज्ञान तेची त्याचे घोर अज्ञान त्या अज्ञानेची आत्मज्ञान अंतरीचे झाकोळते स्थिर बैसोनी ध्यान लावता डोळे मिटूनी आंत पाहता हृदयची दिसे देवता आत्मा राम रूपाने हेची कळावया गोष्टी करावी लागे अनन्य भक्ती भक्ती मार्गची तो श्रीपती भेटतो जीवा सहजेची स्वामी समर्थ दयाघन चुकविले जादवरावाचे मरण वृषभासती मुक्ती देऊन अद्भुत लीला दाविली एक यवन भक्त थोर स्वामी सेवेस सदा सादर शुद्ध निर्मळ त्याचे अंतर दृढ निष्ठावान तो त्यास पादुका दिल्या पूजना तेने भक्त जोडले नाना आनोनी जोडले श्रीचरणा भावया लोक कल्याण पीर साहेब नाव ठेविले अक्कलकोटी प्रसिद्ध केले स्वामी राये तया उद्धरिले सवे घेऊनी आपल्या स्वामी ते पुत्र प्राप्तीसाठी लिंगायत स्त्रीस हडूक देती ती जाहली प्रसाद त्यागिती घेतला प्रसाद दुसरीने जिने प्रसाद स्वीकारिला पुत्र लाव तिला घडला स्वामी किमिया सामान्याला कशी कळावी ती सांगा
मनी विकल्प जेव्हा आला एकाने तो प्रसाद त्यागिला दुजाने श्रद्धापूर्वक बक्षिला झाला धन लाभार्थी स्वामी सुत निमाल्यावरी कोण गादीचा अधिकारी पुसता स्वामी निज अंतरी आठविती मोर पाखरा काकूबाईचा पुत्र दुसरा दादा समनती मोर पाखरा तुझ्या स्तव मोत्याचा चारा आहे पहा ठेविला पादुका लावणी याच्या श्री केला तो उत्तराधिकारी तेने ही सेवा निरंतरी केली दृढ भावाने स्वकृतीतून स्वामींनी बोधिले पुराणिका लागोनी गादी दगड एक मानुनी दाविली अवस्था योग्याची संता बाह्यरंगी न पाहावे तया अंतरंगीने जाणावे श्रेष्ठत्व ते जाणून घ्यावे जाणावी ती योग्यता सामान्यास धनाची तहान कोणा हवा मान सन्मान